नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मी मध्ये आज बनणार आहे फक्त 2 चमचा तांदळापासून खीर। माझी आई नेहमी माझ्यासाठी उपवास सोडताना तांदळाची खीर व गव्हाच्या पिठांच्या पुऱ्या बनवायची। त्याच 2 चमचा तांदळापासून खिरीची रेसिपी आज मी शेअर करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तांदळाची खीर खूपच टेस्टी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा व लाईक करा। 2 चमचा इतका तांदूळ घेतला आहे मी। हा बासमती तांदूळ आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेतला तरी चालेल। हा तांदूळ मी दुपारीच भिजत ठेवत आहे, कारण मला याची खीर संध्याकाळी बनवायची आहे। संध्याकाळ झाली आहे। भिजवलेले हे तांदूळ मी 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। तांदूळ छान भिजला आहे। आता याला आपण मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। आई नेहमी पाट्यावरती तांदूळ वाटून घ्यायची, पण माझ्याकडे पाटा अवेलेबल नाही, तर मी मिक्सरलाच वाटून घेणार आहे। चला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 चमचा भिजलेले तांदूळ घेणार आहे। त्यामध्ये थोडेसे पाणी घालून हे मी वाटून घेते मिक्सरला। मिक्सरला आता तांदूळ वाटून घेतले आहेत। तांदूळ जास्त बारीक वाटायचे नाहीत, अशा प्रकारे रवाळ वाटून घ्यायचे। कढईमध्ये 1/2 कप इतकी मी साखर घेतली आहे। तुम्ही किती गोड खाताय त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता। तर गॅस ऑन केला आहे मी आणि साखरेला कंटिन्यू हलवत राहणार आहे। कंटिन्यू हलवत राहा, म्हणजे हळूहळू साखर विरघळेल। अशा प्रकारे साखर विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकी साई घालायची आहे दुधावरची। घातल्यानंतर हलवून घ्या। हलवल्यानंतर अशा प्रकारे दिसेल। त्यानंतर आपल्याला मोठा कप भरून दूध घालायचं आहे। साई साखरेमध्ये घालण्याचं कारण असं की दुधावरती नंतर आपण जर साई घातली तर त्याचं तेल तयार होतं। साखरेमध्ये साई घातली तर तेल तयार होत नाही, म्हणजे खीर आपली तेलकट दिसणार नाही। याला पूर्ण दूध व साखर मिक्स करून घ्या। त्यानंतर आपल्याला छान याला उकळी येऊन द्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर घालायची। वेलची पावडर मिक्स करून घ्या। मग त्यामध्ये 1 चमचा इतकं तूप घालायचं। तुपामुळे खिरीला टेस्ट खूपच छान येते। त्यानंतर दुधाला उकळी आल्यानंतर जे मिक्सरला आपण तांदूळ वाटून घेतले आहेत 2 चमचा, ते आता यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। मिक्स केल्यानंतर कंटिन्यू हलवून घ्या, नाहीतर तांदूळ आपले तळाला चिटकतील। कंटिन्यू हलवल्यामुळे खीर आपली छान दाटसर तयार होईल। तांदळाची खीर इतकी टेस्टी लागते, तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी ट्राय करून मला कमेंट करा खीर कशी लागते। 5 ते 10 मिनिटांसाठी मंद गॅसवरतीच खिरीला उकळवून घ्या। अधूनमधून त्याला हलवून घ्या। मंद आचेवरती 5 मिनिटं खीर उकळवून घेते मी। रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।